नमस्कार, मी डॉक्टर प्रभाकर सांगले, पाईल्स फिशर फिशुला विशेषज्ञ. आज आपण बोलणार आहेत मूळव्याधी किंवा पाईल्सच्या अशा दोन उपचार पद्धतींबद्दल, जे सर्वात महत्त्वाचे किंवा सर्वात अधिक प्रभावकारी कोण आहे. सगळ्यात पहिली आहे ओपन सर्जरी किंवा कन्व्हेन्शनल मेथड असं म्हणू शकतो. सेकंड आहे लेझर सर्जरी किंवा त्याला मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी असं म्हणू शकतो आपण. तर चला उशीर न करता आपण पाहूया कोणती सर्वात अधिक प्रभावकारी आहे. पाईल्स म्हणजे गुदद्वाराजवळ म्हणजे संडासाच्या जागेच्या आतमध्ये ॲनल कॅनल आणि रेक्टम मध्ये जे रक्तवाहिन्यांच्या सुजेमुळे किंवा गाठी तयार होतात त्यांना आपण पाईल्स म्हणतो. मुख्यत्वे याच्यामध्ये लक्षणं कोणती असतात? रक्त जाणे, वेदना होणे किंवा अनकम्फर्टेबल होणे, बसता उठता न येणे व्यवस्थित, हे मुख्यत्वे ह्याच्यामध्ये लक्षणे असतात. ओपन सर्जरी ही पारंपरिक पद्धत आहे. याच्यामध्ये आपण काय करतो की ज्या मूळव्याधीच्या गाठी आहेत त्या पूर्णपणे मुळासकट आपण काढून टाकलं जातं. परंतु यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस आहेत. सर्वात महत्त्वाचं, जेव्हा आपण मूळव्याधीच्या गाठी पूर्णपणे काढून टाकतो त्यामध्ये जखम ही थोडीशी जास्त प्रमाणामध्ये होतं. त्यामुळे जखम जास्त झाल्यामुळे जखम भरण्याचा जो कालावधी किंवा अवधी असतो तो थोडासा नॉर्मल लेझर सर्जरीपेक्षा जास्त असतो. सेकंड आहे, याच्यामध्ये जखम मोठी असल्यामुळे संक्रमण होण्याचा धोका जास्त प्रमाणामध्ये असतो. 3 नंबर आहे, याच्यामध्ये हॉस्पिटलमध्ये राहण्याचा जो कालावधी असतो तो साधारण 3 ते 5 दिवस लागतो. सर्वात महत्त्वाचं आहे, सामान्य आयुष्यात परतण्यासाठी म्हणजे रुग्णाला परत रुजू होण्यासाठी, डेली लाईफ ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी थोडासा फार वेळ लागतो. हे ह्याचे मुख्यतः दुष्परिणाम आहेत. लेझर सर्जरी ही आधुनिक पद्धतीने आणि अतिसूक्ष्म पद्धतीने केली जाणारी पद्धत आहे, उपचार केली जाणारी पद्धत आहे. लेझर सर्जरीमध्ये एक छोट्याशा फायबरच्या साहाय्याने आपण मूळव्याधीची जी गाठी असतात त्या गाठीच्या तिथे जाऊन ती गाठ पूर्णपणे नष्ट करतो. यामुळे ती गाठ पूर्णपणे निघून जाते. चला आता लेझरचे आपण फायदे बघूया. मूळव्याधीच्या गाठीला आपण जास्त चिरफाड न केल्यामुळे सर्वात महत्वाचं, सर्वात पहिलं आहे की मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी असल्यामुळे जखम होत नाहीये. त्यामुळे रक्तस्राव जो होतो तो अत्यंत कमी प्रमाणामध्ये असतो. जखम मोठी नसल्यामुळे संक्रमणाचा धोका जो असतो तो कमी प्रमाणामध्ये असतो. जखम जास्त मोठी नसल्यामुळे रुग्ण जो आहे तो लवकर कामावर रुजू होऊ शकतो किंवा लवकरात लवकर डेली ऍक्टिव्हिटी करू शकतो. आणि सर्वात महत्वाचं किंवा इम्पॉर्टंट, हॉस्पिटल स्टे लेझर सर्जरी नंतर डे केअर प्रोसिजर किंवा जास्तीत जास्त 1 ते 2 दिवसात तो घरी जाऊ शकतो. तर मित्रांनो, दोन्ही पद्धती ह्या अत्यंत प्रभावकारी आहे. दोन्ही पद्धत जरी अत्यंत प्रभावकारी असल्या तरी लेझर सर्जरीचे काही ऍडव्हान्टेजेस हे ओपन सर्जरीपेक्षा खूपच चांगले आहेत. त्यामुळे लेझर सर्जरी हे करणे जास्त अधिक फायद्याचं नक्की ठरू शकतं. त्यामुळे जर तुम्हाला पाईल्सचा किंवा मूळव्याधीचा त्रास होत असेल तर लेझर सर्जरी ही नक्कीच रिकमेंडेड आहे तुमच्यासाठी. अधिक माहितीसाठी किंवा तपासणीसाठी आमच्याशी संपर्क करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. थँक्यू.